फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। हा आहे साबुदाणा अर्धा किलो। हा मी भिजत घालणार आहे 5-6 तास। त्यानंतर मी वाळवणाची रेसिपी साबुदाणा बटाटा चकली ही बनवून दाखवणार आहे। साबुदाणा चकली बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतले आहे, ते उकडून घेतले, त्याचे सालं काढले आणि याची पेस्ट करणार आहे। ही वाळली मिरची म्हणजे रेड चिलीज वाळलेली ती ग्राइंड केलेली आहे 10-12। उकडलेले बटाटे असे मिक्सर ग्राइंड केले म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही। हे रेड चिलीज आहे, चिली फ्लेक्स आहे, याच्यामध्ये जिरं ग्राइंड केलेलं आहे, हे अजवाईन आहे, ओवा ते पण याच्यामध्ये ॲड करते आणि हे सॉल्ट आहे। हे आता सगळं मिक्स करणार आहे। साबुदाणा चकली बनवण्यासाठी आता पूर्ण साहित्य मिक्स करून घेत आहे। गरम आहे, हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्स करायचं। ही उन्हाळी वाळवणाची रेसिपी आहे। बघा मी कशा पद्धतीने बनवते। मी विदर्भामध्ये राहते। तेल वगैरे याला काही यूज करायचं नाही, कारण वर्षभरासाठी हे ठेवल्या जाते, त्याच्यामुळे तेल जर यूज केलं तुम्ही तर त्याचा स्मेल येतो। आता मी ह्या चकली यंत्र आहे, याच्यामध्ये मी हे भरलेलं आहे असं, आणि मग मी तुम्हाला चकल्या बनवून दाखवते। अशा चकल्या पाडून घ्यायच्या। ते मी ताटामध्ये बनवत आहे, तेल वगैरे नाही लावलेलं आहे, याला तेल लावायचं नाही, कारण की ह्या 12 महिने आपण वाळवून ठेवतो, त्यामुळे तेल जर लावलं तुम्ही तर त्याचा खूप स्मेल येतो, त्यामुळे टेस्ट एवढी चवदार लागत नाही, म्हणून तेल यूज करू नका। तुम्ही कॉटनच्या कापडावर पण ह्या चकल्या बनवू शकता। मी ताटामध्ये बनवल्या, तर ह्या चकल्या बनवल्यानंतर 2-3 दिवस याला चांगल्या वाळवून घेणार आहे। हे उपासासाठी बनवलेले आहे। जुनं ते सोनं म्हणतात ना, ते हेच आहे। जुन्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे। माझी आई बनवायची, माझी आजी बनवायची, त्यानंतर मी शिकलेली आहे हे, आणि आता माझी मुलगी शिकेल, मग माझी नात शिकेल, असं आहे ना। तर हे जुनं ते सोनं म्हणूनच याला म्हटलं जातं। जुन्या परंपरा, रूढी परंपरा ह्या जोपासल्या जातात अशाच पद्धतीने। आज जे आपण कुरकुरे खातो ना, लाईक चकली। 1 किलोच्या ह्या बटाटा आणि साबुदाणा चकली आहे। बघा या सगळ्या चकल्या मी बनवलेल्या आहेत ताटामध्ये। याला तेल वगैरे काही लावलेलं नाही। तुम्ही कापडावर सुद्धा, कॉटनच्या कापडावर सुद्धा बनवू शकता। मी ताटातच बनवल्या। वाळवणाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा मित्रमैत्रिणींनो। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी उन्हाळभर तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये पापड आहे, साबुदाणा पापड आहे, तांदूळाचे पापड आहे, शेवया आहे, सरगुंडे आहे, मूगवडी आहे, आंबटवड्या तुम्ही पाहिल्या नसेल, मी बनवून दाखवणार आहे त्या आंबटवड्या कशा बनवायच्या ते। तर माझ्या रेसिपीज पाहत राहा, नवीन व्हिडिओज माझे पाहत राहा, आणि तुम्हाला काही कमेंटमध्ये सुचवायचं असेल तर ते तुम्ही सुचवत चला, मग मी त्या रेसिपीज बनवून दाखवत जाईल। आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असेल तर कमेंटमध्ये सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत बाय बाय.